कळवण तालुक्यातील सापुतारा येथे जाणाऱ्या महत्त्वाच्या धनोली घाट रस्त्यावरील बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून संताप व्यक्त होत असून उच्चस्तरीय चौकशीची जोरदार मागणी करण्यात येत आहे। कळवण तालुक्यापासून गुजरात राज्याची सीमा अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर आहे। या मार्गावरून परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल बाजारपेठेत पोहोचवतो। तसेच दळणवळण आणि व्यापारासाठीही हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। गेल्या 25 वर्षापासून या रस्त्याच्या विकासाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसून येतं। धनोली गावापासून प्रसिद्ध पर्यटन स्थळ सापुतारा केवळ 3 किलोमीटर अंतरावर असल्याने आदिवासी भागातील तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी या मार्गाचा वापर करतात। परंतु सध्या घाट माथ्यावरून प्रवास करताना वन्य प्राण्यांपेक्षा खराब रस्त्याची अधिक भीती वाहन चालकांना वाटत आहे। नवागाव ते धनोली या सुमारे 3 किलोमीटर भागात काही प्रमाणात विकास कामे झाली असली तरी घाटातील दुर्गम भागात झालेली कामं अत्यंत निकृष्ट आणि ठिसूळ असल्याचं समोर आलं आहे। विशेषतः ठेकेदाराने बांधलेली रस्त्यालगतची साईड वॉल म्हणजे संरक्षण भिंत अत्यंत कमकुवत असून हलक्या धक्क्याने ही भिंतीचे भाग कोसळत असल्याचं स्थानिकांनी दाखवून दिलंय। या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की काम करताना दर्जेदार साहित्याचा वापर करण्यात आलेला नाही, तसेच कामाच्या मानकांचे पालन झालेले नाही। त्यामुळे भविष्यात मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत। संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करण्यात यावी। संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत म्हणजे ब्लॅक लिस्ट टाकण्यात यावं। दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। दरम्यान इतक्या महत्त्वाच्या रस्त्यावर अशा प्रकारे निकृष्ट काम होत असताना संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याबद्दल प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे।